ज्योतिबाच्या दर्शनाला आलो होतो. सकाळी 5 वाजता निघाल्यामुळे लवकर पोचलो. काही गर्दी नव्हती. दर्शन पण छान झालं. ज्योतिबाच्या नावाने चांगभलं पश्चिम महाराष्ट्रातील 90% लोकांचं कुलदैवत असलेल्या ज्योतिबा या ठिकाणी आज आपण चाललो आहे. मागच्या वेळी लाईनमध्ये 2 तास उभं राहिल्यामुळे यावेळीचा निर्णय थोडा वेगळा होता. सकाळी 5 वाजता मी घरून निघालो. 7 वाजता ज्योतिबाच्या पार्किंगमध्ये पोहोचलो. दुकानं अजून उघडायचीच होती. पार्किंगमध्ये गेल्यावरती गाड्यांचा अंदाज घेऊन आम्हाला समजलं की आपलं दर्शन लवकर होईलच. मग तसंच आम्ही पायऱ्यांनी खाली उतरलो. मंदिराचा कळस दिसला. हळूहळू मंदिराच्या जवळ पोचलो आणि आसपास बघितलं तर तिथे पण गर्दी कमीच होती. आम्हाला अंदाज लागला की आपलं दर्शन आज बऱ्यापैकी लवकर होईल. मंदिराच्या जवळ पोचल्यावरती सगळीकडे जो गुलाल आहे तो बघितल्यावर मन अजून खुश झालं. मंदिराच्या डाव्या बाजूने प्रवेश करत मंदिराला प्रदक्षिणा मारून आम्ही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आणि पाहतो तर काय तिथे अजिबात गर्दी नव्हती. आमचा नंबर डायरेक्ट आला. 2च मिनटं मध्ये दर्शन झालं आणि एकदम खूप छान दर्शन झालं. आम्हाला तिथे व्हिडिओ पण काढायला भेटला. माझा दरवेळीचा जो एक्सपिरियन्स होता तो यावेळी वेगळा निघाला. दरवेळी मी शक्यतो 1 ते 1.5 तास लाईनमध्ये उभं राहून मग मला ज्योतिबाचं दर्शन मिळायचं. पण यावेळी लवकर गेल्यामुळे खूप छान 5 मिनटाच्या आतच दर्शन झालं. जर तुम्ही प्लॅन करत असाल तर शक्यतो लवकर जा. 7 वाजायच्या अगोदर तुम्ही तिथे पोचला की एकदम छान दर्शन होतं. त्याच्यानंतर मंदिराच्या आसपास असलेली तोफ आम्ही पाहिली. कामधेनूचं दर्शन घेतलं. ज्योतिबाच्या ज्या उत्सव मूर्त्या आहेत त्या आम्ही आज यावेळी पहिल्यांदा पाहिल्या. वातावरण पण छान होतं. तुम्ही जर कराड, सातारा तिकडून जात असाल तर टोल नाक्यापासून जो रस्ता उजवीकडे जातो तिथून तुम्ही अगदी 10 ते 15 मिनटात ज्योतिबा मंदिराकडे वर पोचता. आणि जर तुम्ही कोल्हापूरवरून येत असाल तर सिटीमधून जो रस्ता आहे तिकडून तुम्हाला येता येते. मंदिराच्या आसपास तुम्हाला कामधेनू गाई, रामेश्वर मंदिर, दत्त मंदिर हे तुम्हाला बघायला भेटेल. मंदिराचे व्यवस्थापन सिंधिया ट्रस्टतर्फे बघितले जाते. इथे दरवर्षी लाखो भाविक येऊन दर्शन घेतात. भरपूर भाविक असे आहेत की जे दर रविवारी दर्शनाला तिकडे जातात. तुम्ही कधी जाता ते कमेंट करून सांगा. यावेळीचा दर्शनचा अनुभव खूप वेगळा आणि चांगला होता. मला दरवेळी त्या गर्दीत उभं राहून धक्काबुक्की खाऊन मग दर्शन भेटायचं. पण यावेळी माझ्या योग्य नियोजनामुळे माझं दर्शन एकदम छान झालं. त्याच्यानंतर आम्ही यमाई देवीच्या मंदिराकडे गेलो. तिथले दर्शन देखील अगदी कमी वेळातच झाले. यमाई देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही कोल्हापूरमधील महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला गेलो. परंतु तिथे पोचेपर्यंत 10 वाजले आणि गर्दी वाढली होती. त्यामुळे मुखदर्शनच करून आम्ही तिथून माघारी निघालो. तिथे असलेल्या दत्त मंदिराचे दर्शन देखील केले. असेच आमचे कमी वेळात महालक्ष्मी आणि ज्योतिबाचे दर्शन झाले. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.